नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छान पोस्ट माझ्याकडे आली आहे. भारत मातेच्या विस्मृतीतील शूरपुत्र अशी आहे. आणि हे शूरपुत्र आहेत बटुकेश्वर दत्त. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक सशस्त्र क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज त्यांचं विस्मरण झालं आहे. अशा अनेक क्रांतिकारकांची उपेक्षाच झाली. त्यापैकी एक बटुकेश्वर दत्त. त्यांचा आज स्मृतिदिन म्हणजे 20 जुलै. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांची किमान वर्षातून एकदा तरी देशात आठवण काढली जाते. इतिहासात त्यांचे किमान पानभर तरी माहिती आहे. बटुकेश्वर दत्त यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या नशिबी इतिहासात स्थानच नाही. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं स्मृतीस्थळ हुसेनीवाला पंजाब इथे आहे. बटुकेश्वर दत्त यांचे स्मृतीस्थळ हुसेनीवाला येथेच आहे. बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीतील संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात धाडलं. मातृभूमीसाठी या वीराने मरण यातना भोगल्या. 1938ला त्यांची अंदमानातून सुटका झाली. त्यांचं शरीर क्षयरोगानं ग्रासलं होतं, तरी त्यांनी क्रांतिकार्य सुरूच ठेवलं. 1942मधल्या चळवळीत त्यांना 4 वर्षांसाठी तुरुंगात डांबलं. भारताचा स्वातंत्र्याच्या आधीचा काही काळ त्यांची मुक्तता झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्न करून ते पाटण्याला स्थायिक झाले. बिस्किटाची बेकरी काढली. आर्थिक तोट्यात गेल्यामुळे बेकरी बंद करून सिगरेट कंपनीची डीलरशिप घेतली. ती सुद्धा बंद झाली. आर्थिक नुकसानीमुळे हा क्रांतिकारक परिवहन विभागातील साध्या नोकरीवर गुजराण करू लागला. तेथेही हालच झाले. पाटण्याच्या रस्त्यावर हा क्रांतिकारक पर्यटन गाईड म्हणून फिरत राहिला. ब्रिटिश सत्तेला हादरा देणारा हा सशस्त्र क्रांतिकारक स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वकीयांकडूनही उपेक्षितच राहिला. पटना बसच्या परमिटसाठी स्वातंत्र्य सैनिकांचा पुरावा घेऊन ये अशी आयुक्तांनी मागणी केली. प्रचंड अपमान सहन केला. त्यांची उपासमार, अवहेलना थांबली नाही. 1964मध्ये उपचाराविना सरकारी दवाखान्यात खितपत पडले. त्यांच्या आझाद या मित्राने दत्त यांच्यावर लेख लिहून संपूर्ण घटना उजेडात आणली. जनतेतून आवाज उठला. सरकारनं उपचारासाठी दिल्लीला आणलं. ज्या दिल्लीत संसदेवर बॉम्ब टाकला त्याच दिल्लीत त्यांना स्ट्रेचरवरून जावं लागलं. ही खंत त्यांनी बोलून दाखवली. अखेरची इच्छा म्हणून मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या मित्रांच्या शेजारीच करावी अशी अंतिम इच्छा सांगितली. 20 जुलै 1965ला त्यांचं निधन झालं. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रचंड हाल, तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वकीयांकडून उपेक्षा, अपेष्टा सहन करणाऱ्या या शूर क्रांतिवीराला विनम्र वंदन. खरंच असे कितीतरी शूरवीर आपल्या भारतामध्ये आहेत, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून खूप काही काम केलं आहे, पण बिचारे उपेक्षितच राहिले. त्यांना अगदी मुजरा आणि अगदी मनापासूनची मानवंदना. धन्यवाद.